भाईंदर येथील उत्तनमधील डम्पिंग ग्राउंड बुधवारी रात्रीपासून पेटले असून या भीषण आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रात्रीपासून अथक प्रयत्न करत असले तरीही ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही। हे डम्पिंग ग्राउंड गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे। दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या आणि सततचा धूर यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवण्याची मागणी केली आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। आज आगीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली। त्यांनी डम्पिंग ग्राउंडमुळे होणाऱ्या त्रासाची सविस्तर माहिती देत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल। स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस उपाययोजना करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं म्हणजे हे आता परत त्याच गोष्टी रिपीट करण्यासारख्या आहेत की उन्हाळा चालू झाला ना की मार्चपासून आग लागण्याचे हे प्रकार होतात। हे यांना माहीत नाही असं नाही प्रशासनाला। हे मागील आपण 4 वर्षापासून सांगत आहोत की तिथे तुम्ही CCTV लावा, जे तुम्हाला म्हणजे अज्ञात व्यक्तीकडून जर आग लागत असेल तर तुम्ही CCTV लावा, स्प्रिंकलर लावा। पण त्या गोष्टीचं अजूनपर्यंत प्रशासनाने कोणती म्हणजे बाजू मांडलेली नाही। कारण CCTV लावणे काही मोठी गोष्ट नाही आहे। जे शहरामध्ये लावू शकतात ते तिथे का लावू शकत नाही। परंतु आजच फक्त कमिशनर साहेबांनी सांगितले की उद्या त्या बाबतीत सर्वे केला जाईल, लवकरात लवकर लावलं जाईल। परंतु हे परत लागणं आणि त्या बाबतीत आरोग्याला जो धोका निर्माण होतो त्याबाबत अजूनही प्रशासन पाहिजे तेवढं म्हणजे सिरियस झालेलं नाही। कारण आता सांगितलं आम्हाला बुधवारची तारीख दिली, परंतु ह्या पिरियडमध्ये जो धूर निघणार आहे किंवा आगीमुळे त्रास होणार आहे तो तर होणारच आहे, त्याला काही ऑप्शन नाही आहे। तर ह्याबाबत म्हणजे ठोस एक कायमस्वरूपी जे काम झालं पाहिजे ते करणं अपेक्षित आहे। परंतु कितपत होईल हे अजूनही संशयास्पद आहे। बघूया आता बुधवारच्या ह्याच्या मीटिंगनंतर काय होतं ते।